नमस्कार, माझं नाव गणेश मोरे. मागील 1 वर्षापासून मी सूर्याटेक सोलार सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम करत आहे ॲज अ सोलर इंजिनियर आणि लायझनिंग एक्झिक्युटिव्ह. तर मी तुम्हाला यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागतात आणि नेट मीटर, जनरेशन मीटर आणि MSEB महावितरण ही काय जेवढी प्रोसेस असेल त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी व नोंदणीसाठी आपल्याला कन्झ्युमरकडून त्यांचे लाईट बिल, त्यांचं आयडेंटिटी प्रूफ म्हणून एक आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक आणि लाईट बिल या गोष्टीची आवश्यकता असते. तर सबसिडीसाठी पासबुकवरचे नाव आणि लाईट बिलाचे नाव हे दोन्ही सेम लागते. हे सर्व डॉक्युमेंट भेटल्यानंतर आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू करतो. तर ऑनलाईनमध्ये आपण PM घर सूर्य योजना व रूफटॉप सोलर सिस्टीम या पोर्टलमध्ये आपण रजिस्ट्रेशन व नोंदणी करतो. तर नोंदणीसाठी आपल्याला कन्झ्युमरकडून काही OTP आणि डॉक्युमेंटची गरज असते. तर या सर्व गोष्टी भेटल्यानंतर आपण MSEBकडून तांत्रिक व टेक्निकल फिजिबिलिटी व सँक्शन लेटर ॲप्रूव्ह करून घेतो व ते सँक्शन लेटर कन्झ्युमरच्या मेलला जाते. सँक्शन लेटर हे कन्झ्युमरच्या मेलला आल्यानंतर आपली पुढची जी प्रोसेस असते ती इन्स्टॉलेशन असते. इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर आपण एक फाईल रेडी करतो. त्या फाईलमध्ये वर्क कंप्लिशन रिपोर्ट, ॲनेक्चर, सँक्शन लेटर, लाईट बिल आणि जिओ टॅग फोटो या सर्वांची आपण एक फाईल तयार करून MSEB व महावितरण यामध्ये जमा करतो. त्या WCRमध्ये कन्झ्युमरचं नाव, मेल ID, सँक्शन नंबर व ॲड्रेस या सर्व गोष्टी असतात. व आपण एक डॉक्युमेंट फाईल सबमिट केल्यानंतर त्याचबरोबर आपण RTS पोर्टल म्हणजेच रूफटॉप सोलार सिस्टीम या पोर्टलला जाऊन त्या कन्झ्युमरचे सर्व डॉक्युमेंट आपण अपलोड करतो. ते सर्व डॉक्युमेंट RTS पोर्टलला अपलोड केल्यानंतर जे कोणी महावितरणचे अधिकारी असतात आपण त्यांच्याकडून ते सगळे डॉक्युमेंट ऑनलाईन ॲप्रूव्ह करून घेतो. त्यानंतर आपलं साईट इन्स्पेक्शन असतं. त्या साईट इन्स्पेक्शनमध्ये MSEBचे अधिकारी व कन्झ्युमर त्या साईटवर जाऊन आपण स्वतः फिजिकली ते इन्स्पेक्शन करतो. इन्स्पेक्शन केल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे आपल्याला ते NOC भेटते. NOC भेटल्यानंतर त्यापुढे आपल्याला रिलीज ऑर्डर भेटते. रिलीज ऑर्डर निघाल्यानंतर आपण नेट मीटर पण लावू शकतो व त्याचबरोबर जनरेशन मीटर पण लावू शकतो व ह्या 2 गोष्टी लागल्यानंतर आपण सिस्टीम पूर्णपणे चालू करून कन्झ्युमरला देतो. या पूर्ण प्रोसेसमध्ये पूर्वी आपल्याला खूप काळ लागायचा, कमीत कमी आपल्याला 2-1 महिने लागायचे, पण काही डेव्हलपमेंट नंतर तीच प्रोसेस आता आपण 22 दिवसामध्ये किंवा 20-1 दिवसामध्ये पूर्ण करतो. महावितरणचे जे पूर्वीचे नियम होते व त्यांचे रूल्स आणि रेग्युलेशन होते त्यामध्ये टेस्टिंग फी या पूर्वी लागत होत्या, पण आता काही डेव्हलपमेंट नंतर त्या फीज लागत नाहीत, जेणेकरून आपला टाईम सेव्ह होतो व आपण लवकरात लवकर मीटर तिथे लावून आपली जी पुढची प्रोसेस आहे प्रोजेक्ट कमिशनिंग ती आपण आपली कंप्लीट करतो व कन्झ्युमरला पूर्ण सिस्टीम चालू करून लवकरात लवकर देतो.